भाजपच्या खासदार कंगना राणावत यांच्या कथित आक्षेपार्ह विधानावरून आता कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कंगना राणावत यांच्या विधानाचा जोरदार निषेध केला। यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली आणि कोल्हापुरी चप्पल दाखवत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला। कंगना राणावत यांच्या विधानाचा काँग्रेस जिल्हा महिला आघाडीकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं। कंगना राणावत यांच्या कथित बेताल वक्तव्याचा निषेध करत यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कोल्हापुरी चप्पल दाखवत कंगना राणावत यांच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना भारती पवार यांनी भाजपवर निशाणा साधला। भाजप स्वतःला संस्कारित आणि सांस्कृतिक पक्ष समजतो, मग पक्षाच्या एका जबाबदार खासदाराकडून महिला आणि विद्यार्थ्यांचा अनादर करणारे विधान केलं जात असेल तर भाजपला हे कसं चालतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। महिला आणि विद्यार्थ्यांचा अपमान करणारे हे विधान सहजासहजी सोडणार नसल्याचा इशाराही भारती पवार यांनी दिला। कंगना राणावतांनी जे शब्द वापरलेले आहेत ते माझ्यासारख्या एका स्त्रीला त्याचा उच्चार करण्याची सुद्धा लाज वाटते। याच व्यासपीठावरून मी कंगना राणावतला सांगू इच्छिते, तू तुझे स्वतःचे पिक्चर बघ आणि त्यामध्ये तू ज्या प्रकारे म्हणजे निवस्त्र अवस्थेत आहेस ते तुझं कॅरेक्टर आहे, ते या देशातल्या विद्यार्थिनींचं नाही आहे, या देशातल्या मुलींचं नाही आहे। या देशातल्या आई वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण हा तुमचा पाया आहे आणि तो घट्ट करा म्हणून सांगितलेला आहे। फाशी द्यायला पाहिजे असं आमच्या कोल्हापूर काँग्रेस महिला संघटनेतर्फे माझं आव्हान आहे। कारण हा एकट्या तरुणींचा अपमान नाही आहे, हा आमचा सर्वांचा अपमान आहे। आणि त्याच्याही पुढचं, ज्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला त्या प्रधानांना काल वाजत गाजत सत्कार करत लोकसभेमध्ये आणलं। मला धक्काच बसला की अशा प्रकारे त्यांना आणणं म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे। कंगना राणावत यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येणार असून लवकरच न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून कंगना राणावत आणि भाजपकडून या आंदोलनावर काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे आता लक्ष लागलंय।